नमस्कार मित्रांनो, ॲग्री प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रेमराज मोरे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपला जो व्हिडिओ आहे तो हेअर ग्रोथच्या विषयी राहणार आहे. हेअर ग्रोथ म्हणलं की सर्वांना एकच प्रश्न पडतो की आपला हेअर ग्रोथ कसा करावा. आपल्या भारतामध्ये सर्वात मोठी आजची समस्या जी आहे स्किन इन्फेक्शन आणि केस गळती, म्हणजेच केसांची मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाची आज गळती चालू आहे. त्याची वेगवेगळे कारण आहेत. जसं की वैज्ञानिक आरोग्यदृष्ट्या जर आपण विचार केला तर केस गळतीचे कारण म्हणजे पोल्युशनचा एक मोठा इफेक्ट आहे. त्याचबरोबर मेंटल ट्रेस एक गोष्ट आहे आणि आपल्या स्किनचे इन्फेक्शन असतील तर या सर्व गोष्टीमुळे आपल्या केस गळती मोठ्या प्रमाणावर आजकाल तरुण आणि तरुणींमध्ये होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही केस गळती ज्याप्रमाणे आपल्या भारतातला प्रॉब्लेम आहे तसा माझा पण तो प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी पण या केस गळती थांबण्यासाठी विविध घरगुती उपाय तसेच शॅम्पू व इतर औषध उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे. तर या जर्नीमध्ये जसं सर्वच आपल्या समस्येवर काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतात, तसं पण मी तोडगा काढण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला. माझ्या मिसेसनी व मी कांद्याचं ज्यूस काढून ते केसाला लावणे, ॲलोवेरा जेल लावणे, ॲलोवेरा काढणे, ते लावणे. पण त्याचा इफेक्ट काय एवढा दीर्घकाळ व खात्रीशीर किंवा असं इफेक्टिव्ह काही असं वाटतच नाही. मग आम्ही शॅम्पू बदलून बघितला तर मी पहिल्यांदा स्काल्प प्रो नावाचा एक सिप्लाचा शॅम्पू आहे तो वापरला. त्यानंतर सिप्लाचाच ट्युगन नावाचा जो शॅम्पू आहे तर तो ट्युगन नावाचा शॅम्पू वापरून झाला आहे, आता माझा पूर्ण संपला आहे. तर याचा पण इफेक्ट काय असा जाणवत नाही, म्हणजे इफेक्टिव्ह आहे का नाही हे काही कळत नाही. त्यानंतर आम्ही घरगुती जे रील्समध्ये बघू लाडू तयार करायला सुरुवात केली. हे लाडू तर ह्याने केस वाढतं का नाही वाढतं हे माहीत नाही, पण खायला टेस्ट लागतात व आपल्याला जे आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत त्यातून मिळतात असं मला वाटते. म्हणून आम्ही ते लाडू रेग्युलर खायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये तीळ आहेत, ह्याच्यामध्ये तीळ आहेत, जवस आहे व तीळ जवळ खोबरं एक आहे. त्याच्यानंतर पंपकिनच्या सीड्स आहेत. ह्याचे सर्वांचे हे करून भाजून त्याला मिक्स करून त्याचे लाडू तयार करून थोडीसं ही खडी साखर एक आहे, हे आम्ही सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे लाडू तयार करतो व दररोज एक खातो. तर याचा पण मला काय असा लगेच असा इफेक्ट असा किंवा हे खाल्लं आणि केसाची गळती थांबली किंवा केसाची वाढ सुरू झाली असं काय मला मुळीच जाणवलं नाही. परंतु त्यानंतर माझ्या हातात एक प्रोडक्ट लागला की बॉन्टेरस प्रो. हे बॉन्टेरस प्रो जे आहे जे कोणत्या कंपनीचं आहे, ग्लेनमार्कचं प्रोडक्ट आहे. हे मी फ्लिपकार्टहून मागवलं. ह्याची MRP आहे 1500 रुपये आणि हे प्रोडक्ट मला डिस्काउंट करून 1200 काहीतरी रुपयाला समथिंग 1300 रुपयापर्यंत मिळालं व हे 1300 रुपयाचं प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली मी. तर त्याच्यानंतर मला असं जाणवलं की माझे आता पण थोडे केस पातळच आहेत, त्याच्याबद्दल हे नाही, म्हणजे पातळ तर इतक्या लवकर वाढणार नाही. तर ते वापरायला सुरुवात केल्यानंतर ह्याचा इफेक्ट म्हणजे मी तरी सांगू शकतो माझ्या बाबतीत तरी खतरनाक रिझल्ट आहे आणि खूपच लवकर म्हणजे 3 दिवसामध्ये माझे केसाची गळती जी आहे गळती थांबण्यात गेली. आता याला वापरायचं कसं तर ह्याच्यासाठी ह्याला काही असं हे नाही त्याच्यासोबत येत, नोझल वगैरे त्याच्यासोबत काही ड्रॉपर येत नाही. तर आपण ह्याला डायरेक्ट असं स्प्रे करू शकतो. स्प्रे येतं ह्याच्यामध्ये. हे स्प्रे खूप पातळ आहे. हे पातळ असल्यामुळे थोडंसं त्याला हाताने आपल्या बोटाने जिथं इफेक्टिव्ह एरिया आहे त्या ठिकाणी आपण त्याला स्प्रे करून घ्यायचं. स्प्रे केल्यानंतर त्याला हाताने थोडंसं त्याची मसाज करायची. हे मसाज केल्यानंतर हे दिवसातून एकदा मी वापरण्याचा प्रयत्न करतो. याला खूप महागडं प्रोडक्ट असल्यामुळं थोडंसं कमीच वापरण्याचा प्रयत्न करतो, पण याचा रिझल्ट खतरनाक आहे. याचा रिझल्ट म्हणजे माझे दररोजची केस गळती जवळपास डेली 20 ते 25 होत होती, परंतु हे वापरायला सुरुवात केल्यापासून
जवळपास 5 ते 10च्या पण आतमध्ये 5-7च केस माझ्या आंघोळ करताना गळतात. यानंतर मी काय करतो, मी एक डर्मा रोलर अगोदरच मागवलेला आहे. तर ह्या डर्मा रोलरने त्याच्यावरती मसाज करतो. हे जरा टोचते, त्याच्यामुळं काहीला सहन होते, काहीला नाही होत. मला तर हे फिरवलं की लगेच शिंका यायला सुरुवात होते. त्याच्यामुळं मी हे थोडं काळजीपूर्वक करतो. याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घेऊन हे डर्मा रोलर फिरवायचं. त्यानंतर ह्याच्यासोबत सपोर्टला मी एक महाभृंगराज बैद्यनाथचं तेल मागवलं आहे. तर हे तेल आंघोळीच्या अगोदर लावून यानंतर एक अर्धा तास 1 तास अगोदर किंवा 1-2 तास अगोदर सकाळी लावून लगेच आंघोळ मी करतो. व ह्या सर्व गोष्टीमुळं माझी तरी केस गळती मी खात्रीशीर सांगू शकतो की माझी कमी झालेली आहे. आता केस येतील नाही येतील, परंतु मित्रांनो, आपला जर काय म्हणायचं त्याला, आपला जर आपली जर पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर आपल्याला केस व वरतून दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, प्रत्येकजण जसं म्हणतं ना, मनाने चांगलं असलं पाहिजे किंवा कशाने चांगलं असलं पाहिजे, अजून ह्याने स्वभावाने चांगलं असलं पाहिजे. पण सर्व लोक त्याचा चेहरा बघतात व ते दिसायला कसा आहे तो बघतात, त्याची पर्सनॅलिटी बघतात. ढेबरा आहे का, जाड आहे का, पातळ आहे का, कसा आहे, याबद्दल सर्वजण बघतात. त्याच्यामुळे मला तरी वाटतं की आपली पर्सनॅलिटी जर डेव्हलप करायची असेल, हे बघा, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वजण पैसा वगैरे कमवतात, पण पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची आहे असं मला तरी अत्यंत तळमळीने वाटतं. आणि प्रत्येक मुलीने किंवा महिलेने, पुरुषाने तर आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होईल व आपण अधिकाधिक कसे चांगले दिसू किंवा चांगलं दिसण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. एवढं बोलतो व माझं इथेच आजचा हा ब्लॉग थांबवतो. भेटूयात नक्कीच नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व या ब्लॉगला लाईक करा. धन्यवाद.